नमस्कार. इथे मी जिरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पावडर करून घेतली. इथे एका वाटीमध्ये लाल मिरची पावडर, धणे पावडर, भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर, हळद, चाट मसाला, काळं मीठ आणि साधं मीठ मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. कढईत कुरमुरे घेतलेले आहेत भडंगसाठी, ते परतून घेते 2-3 मिनटं. कुरमुरे परतून झाल्यावर काढून घेते बाजूला. कढईत तेल घेतलेलं थोडंसं, त्यात अर्धा वाटी शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे परतून घेते. शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे, शेंगदाणे बाजूला काढून घेते. त्याच तेलात 4 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते आणि लालसर होईपर्यंत परतून घेते. लसूण लालसर झाल्यावर त्यात फोडणीला राई घालते. राई तडतडल्यावर कढीपत्त्याची पानं घालते आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते. फोडणीत थोडंसं हिंग घालते, मिक्स करून घेते. आता मिक्स करून ठेवलेले मसाले घालते आणि तेलात परतून घेते आणि भाजून ठेवलेले शेंगदाणे घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. त्यानंतर परतून ठेवलेले कुरमुरे घालते आणि मिक्स करून घेते. वरून पिठी साखर घालते, मिक्स करून घेते. भडंग तयार आहे. इथे भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, किचन किंग मसाला, हळद, लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर एक अंड फोडून घालते आणि सगळं एकत्र फेटून घेते. त्यात एक छोटा वाटी कुरमुरे घालते आणि मिक्स करून घेते. कुरमुरे मिक्स करून झालेले आहेत. पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यात कुरमुरे घालते आणि पसरवून घेते व्यवस्थित आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजवून घेते. दोन्ही बाजूने शिजलेले आहे. कुरमुऱ्यांचं ऑमलेट तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात फोडणीला राई, थोडीशी हळद घालते. त्यानंतर एक मोठी वाटी कुरमुरे घालते आणि तेलावर परतून घेते. खारे शेंगदाणे घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. त्यानंतर बारीक शेव घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. कुरकुरीत कुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात फोडणीला जिरं घालते 1 छोटा चमचा, 3 लसणीच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घालते आणि थोडेसे शेंगदाणे घालते. चवीप्रमाणे मीठ घालून गॅस बंद करून घेते आणि त्याची चटणी करून घेते. सगळं एकत्र मिक्स करून झालेलं आहे. खरडा तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कैरी आणि शेव घालते. थोडंसं मीठ घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. हिरव्या मिरचीचा खरडा घालते, मिक्स करून घेते आणि एक मोठी वाटी कुरमुरे घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून झाल्यावर लिंबाचा रस घालते. वरून थोडीशी शेव घालते. खरडा भेळ तयार आहे. इथे मोठा चिंचेचा गोळा घेतलेला आहे, 2-3 वेळा पाण्याने धुवून घेते. इथे 15 खजूर घेतलेले आहेत, बी काढून ते 2 वेळा पाण्याने धुवून घेते आणि त्यात गरम पाणी घालून 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने थंड झाल्यावर खजूर आणि चिंच मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. त्यात लाल मिरची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला, काळं मीठ
साधं मीठ घालते आणि पेस्ट करून घेते. चिंचेची पेस्ट करून झालेली आहे, ती गाळून घेते आता. अशा प्रकारे मिश्रण गाळून घेते. चिंचेची आणि खजूरची पेस्ट गाळून झालेली आहे, कढईत काढून घेते. त्यात एक छोटी वाटी गुळाची पावडर घालते आणि मिक्स करून घेते आणि जाडसर होईपर्यंत परतून घेते. चिंच गुळाची चटणी तयार आहे. इथे हिरवी चटणी करायसाठी एक मूठभर ओली कोथिंबीर आणि कोथिंबीरीपेक्षा थोडीशी जास्त पुदिन्याची पानं, 1 इंच आलं बारीक कापून घेतलेलं, 2 तिखट मिरच्या, भाजून ठेवलेली जिऱ्याची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, चाट मसाला आणि थोडेसे भाजलेली चण्याची डाळ घालते आणि एका लिंबाचा रस घालते. 2 बर्फाचे तुकडे घालते आणि थंड पाणी घालून पेस्ट करून घेते. हिरवी चटणी तयार आहे. इथे 10-12 लसणीच्या पाकळ्या, लाल मिरची पावडर, काळं मीठ, साधं मीठ मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. तिखट चटणी तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये एक समोसा घेते तोडून. त्यात एक मोठी वाटी कुरमुरे घालते, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली काकडी, कैरी, बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. त्यात हिरवी चटणी, चिंच गुळाची चटणी आणि लाल चटणी घालते चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेते. त्यात खारे शेंगदाणे, चणे आणि भाजलेली चण्याची डाळ घालते. वरून भाजलेली जिरे पावडर, कोथिंबीर आणि मिक्स करून घेते. सगळं मिक्स झाल्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालते. समोसा चाट तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी कुरमुरे, अर्धा उकडून कापून घेतलेला बटाटा, कांदा, बारीक चिरलेली काकडी, कैरी, टोमॅटो, खारे शेंगदाणे, तिखट चण्याची डाळ, चवीप्रमाणे मीठ, भाजलेली जिऱ्याची पावडर आणि सगळं मिक्स करून घेते. त्यात वरून हिरवी चटणी, चिंच गुळाची चटणी आणि लाल चटणी घालते आणि मिक्स करून घेते. सगळं मिक्स झाल्यावरती वरून बारीक शेव, शेंगदाणे, तिखट चण्याची डाळ आणि बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालते आणि वरून कांदा आणि लिंबाचा रस घालते. सगळं मिक्स करून घेते. ओली भेळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.